त्या घरचा एकच वारीस होता अच्छा. त्या घरचा. मग त्याला ते उठवून पाठवलेलं होतं आणि त्याला कसं दिसायचे भूत, त्याला भूत दिसायचे आणि त्याला बोलायचे चल माझ्या बरोबर. जसं एक म्हातारी बाई, मेलेली रूह, जळलेली रूह अशी त्याला दिसायची. एक मुलगी होती 15 वर्षाची मुलगी होती, ती बिना पुरुषाने हात लावता ती गरोदर झालेली. तुम्ही म्हणत होते की एकाला 70 भूत पकडलेली. त्याच्या बायकोच्या शरीरामध्ये होते का तिचा भाऊ पाण्यात पडून मेलेला. अच्छा. पाण्यात पडून मेलेला आणि ज्याच्या संगती जे होते ना तर त्या बाईच्या अंगात होते. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे कुणाल भोसले. वेलकम बॅक टू आवर चॅनल मराठी डार्क स्टोरीज. आणि आज आपण आलो आहोत नालासोपारा ईस्ट. आपले जे गेस्ट आहे खूप स्पेशल आहे. ह्यांना लोक प्रेमाने आईसाहेबांच्या नावाने ओळखतात. देवाच्या कृपाने लोकांना मार्गदर्शन आणि मदतही करतात. ह्यांच्याकडे भरपूर एक्सपिरियन्सेस आहेत आणि ज्या ज्या लोकांना मदत केलेली आहेत त्यांचे पण एक्सपिरियन्सेस ह्यांच्याकडे आहेत. तर चला मग ऐकूया ह्यांच्याकडे. जय मल्हार, जय मा काली. मी नगीना मल्लिकार्जुन सरवदे, राहणार नालासोपारा. हा खूप खूप धन्यवाद आई, तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये आलेत. आणि तुमचे काय एक्सपिरियन्सेस आहेत तुम्ही आमच्यासोबत शेअर करणार का? देवामध्ये कशी आली हे सगळे तुम्हाला माहिती पाहिजे ना. माझे पप्पा आहे ना शिवभक्त होते. लहानपणापासून आमच्या घरी कसं देवाचं वातावरण होतं, तर माझे पप्पा शिवभक्त होते. आणि मग सासरी आल्याच्या नंतर माझी सासू पण शिवभक्तच, म्हणजे देवाचं वगैरे माझी सासू करायची. त्याच्यामधून हे सगळ्या गोष्टी मी शिकलेली आहे. आणि माझे गुरु आहेत, माझ्या गुरुने हे सगळं मला ज्ञान दिलेलं आहे. कुलदेवीत आहे ना जी लक्ष्मी आहे आणि जय मल्हार. आणि मी जी विद्या शिकली आहे ती भद्रकाली आहे. हा. तर आई, भद्रकाली देवी तुमच्याकडे कशी काय आले? मला भद्रकाली प्रसन्न झालेली आहे. त्यांच्यामुळे आज मी भरपूर काय शिकलेली पण आहे आणि भरपूर काय मी केलेलं पण आहे. आणि माझा अनुभव जर तुम्हाला सांगायचं असेल तर एक उदाहरण मी सांगेन तुम्हाला की मी एक काम केलेलं. त्यांच्या घरी रूह होती, मशाणाची रूह कुणीतरी पाठवलेली होती. बेंगलोरला मी हे काम केलेलं, बेंगलोरला. तर त्यांनी मला फोन केलेला की ताई असा आमचा प्रॉब्लेम आहे. तर मी बोलले तुम्ही या, मग आपण काय मी बघेन. जोपर्यंत माणूस बघत नाही तोपर्यंत कसं सांगणार की काय आहे. जेव्हा मी बघितलं आणि मी जेव्हा तिथं गेली तेव्हा तो एक किस्सा एवढा डेंजरस आहे ना की एक म्हणजे असं माझ्या ओळखीचे आहेत, त्यांना मी भाऊ मानते. तर त्यांच्या मित्रांच्या घरी ती कुणीतरी पाठवलेली रूह होती. तर ती रूह खूप त्रास देत होती त्यांना, म्हणजे लेडीज जेंट्सला सगळ्यांना, मुलाबाळांना सगळ्यांना त्रास देत होती. मग तेव्हा मी तिथं जाऊन ती रूह काढलेली होती. आणि ती रूह खूप डेंजर होती. जसं जर आम्ही 10 मिनिटं जर थांबलो असतो ना तर आमच्या 7 जणांमधून एकाचा जीव गेला असता. अशी रूह होती. तुम्ही जरा सांगणार का एक्झॅक्टली काय झालेलं तिथे? म्हणजे कसं बोलतात ना की भांडणं वगैरे, आपसात काय भांडणं झालेली, मग ते जागेवरून त्यांचं हे झालेलं. मग त्याच्यावर ते लोकांनी पाठवलेली, समोरच्या व्यक्तीने पाठवलेली. जेव्हा ती केस माझ्याकडे आलेली तर मी सॉल्व्ह करून दिले. तर माझ्या महाकालीनी स्वतः साक्षात येऊन त्या सगळ्या गोष्टी हे केलेल्या, सॉर्ट आउट केल्या. अरे वा वा वा. म्हणजे फॅमिलीचा डिस्प्यूट होता, त्याच्यामध्ये एकाने रूह पाठवली, मग तुम्ही त्यांना हेल्प केलं. तुम्ही अघोरी विद्या पण शिकलेले, तर तुम्ही जरा आम्हाला सांगणार का काय असतं हे? अघोरी विद्या ही माझ्या गुरुकडनं मी शिकलेली आहे. जसं मशान विधी म्हणा किंवा हे सगळं मी माझ्या गुरुकडनं शिकलेलं आहे. आणि माझे गुरु खूप चांगले खूप आहेत, खूप मला सपोर्ट करतात माझे गुरु. आणि मी पहिलं तर भद्रकाली मला प्रसन्न आहे. भद्रकाली मला प्रसन्न झालेली आहे, त्याच्यानंतरच मी ही अघोरी विद्या शिकलेली आहे. तर याच्यामध्ये काय एक्सपिरियन्स आहेत का तुमचं, म्हणजे कोणाला मदत केली? हो, भरपूर जणांना मी मदत केलेली आहे. जसं म्हणा ज्यांना मूल होत नाही त्यांना, त्यांचे घरचे प्रॉब्लेम असतात, फॅमिली प्रॉब्लेम, परत बिझनेसचे प्रॉब्लेम, असं मी भरपूर जणांचा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केलेला आहे. आता सडनली एक मी प्रॉब्लेम एकाचा सॉल्व्ह केलेला आहे. तर त्यांचं पण सेम होतं की प्रॉपर्टीमुळं त्यांच्या घरी, जसं कोकण साईडचा मी किस्सा मी सांगेन तुम्हाला. कोकण साईडला कसं चेडे गोटे खूप उठवतात, चेडे गोट्यांचा खेळ होतं. तर त्यांच्या घरी पूर्वी कोणतरी करायचं, पूर्वी ज्या जमान्यामध्ये कोणतरी करायचं. मग ते त्या मुलाला, त्या घरचा एकच वारीस होता त्या घरचा. मग त्याला ते उठवून पाठवलेलं होतं आणि त्याला कसं दिसायचे भूत, त्याला भूत दिसायचे आणि त्याला बोलायचे चल माझ्या बरोबर. जसं एक म्हातारी बाई, मेलेली रूह, जळलेली रूह अशी त्याला दिसायची. मग त्यांनी मला फोन केला, माझा आयडी वरून नंबर काढलेला आणि त्यांनी मला फोन केला, आई माझा असा प्रॉब्लेम आहे. मी बोलले ठीक आहे बाबा तू ये घरी. मग जेव्हा तो माझ्या घरी आला, माझ्या गादीवरती आला, तर मी बघितलं की ह्या मशाणाची विधी केलेली आहे आणि याला खाद्य देऊन शांत करायचंय. माझं काम काय आहे, जो माझ्याकडे येतो
त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. तर मी त्याला बोलवलं, घरी बसली, मी त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलेला आहे. आणि चेडे गोटे हे मला एक सांगायचं उद्देश आहे तुम्हाला, की जर आपण कुणाचं चांगलं नाही करू शकत तर वाईटही करू नका. बरोबर. हा माझा हेतू आहे. खूप छान. आणि कसं लोकांना ह्या गोष्टी खटकतात पण आहेत. आणि काही जे सहन करतात, काही लोक अशी पण आहेत की सहन करतात, त्याच्यावर काय बोलत नाहीयेत. आणि तो माझ्याकडे जेव्हा आला ना, मी त्याचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलेत. त्याला पकडायला कम से कम 15 माणसं लागलेले. तो जाग्यावरती लघवी करून घेतलेला. आणि बोलतात ना, 10 माणसाला तो ऐकत नव्हता. एवढे घाणघाण तो करायचा, गडी असून 10 माणसामध्ये तो तशा हरकती करत होता. पण माझ्या महाकाली कृपेमुळं, माझ्या महाकालीमुळं ते प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केलेला आहे. हा एक किस्सा असा आहे की मी विसरू नाही शकत. एक माझ्याकडे अजून एक किस्सा आलेला आहे. तो लहानपणापासून आहे ना अपंग आहे. अपंग आहे. आपलं जाग्यावरती खाणं पिणं सगळं जाग्यावरच तो करतो. आणि त्याला जसं बोलतात ना डंकिनी, डंकिनी ती त्याला लहानपणापासूनच दिसायची. हा, मग त्याच्या फॅमिलीला खूप डॉक्टर, आजकाल लोक कसे करतात, शिकलेले जास्त असतात. शिकलेले लोक काय करतात, देवाला मानत नाहीयेत. मग ते कुठे जातात, डॉक्टरकडे जातात. डॉक्टरकडे जातात तर मग ते डॉक्टरचा नव्हतंच आहे ते शेवटी त्या मुलाचा घराचा जो प्रॉब्लेम होता तो त्या मुलाला झालेला. आणि तो एक किस्सा मी सडनली आता तो सॉल्व्ह केलेला आहे. तर आई, त्यांच्या घरात ती स्पिरिट होती, ती होती, त्या मुलाला त्रास द्यायची. तर तुम्ही आम्हाला सांगू शकतात का कसं त्याला हेल्प केला तुम्ही? हेल्प म्हणजे कसं, माझ्याकडे माझ्या गुरुनी जे शिकवलेलं आहे, जे माझ्याकडे ज्ञान आहे आणि जे मंत्र असतात ते सडनली मी तुम्हाला सांगू नाही शकत, ते नाही सांगू शकत. पण एक बेलकंगन असं असतो, कंगन, ते बोलतात ना की माणसावरनं उतरलं की त्याची 7.5 निघते. आणि त्याचे जे काय रूह असेल, भूत प्रेत जे काय असेल त्याच्यामध्ये, ते बेल कंगन मध्ये कैद होतं. हे भद्रकालीच्या हातात असतं. कंगनचा अर्थ कसा असतो माहिती आहे, ज्याला समजतं तो शाणा आणि ज्याला नाही समजत तो मूर्ख बनतो. आणि माझ्याकडे माझ्या गुरुनी जे बेल कंगन दिलेलं आहे त्याच्यामध्ये भूत प्रेत देव हे सगळं पुरं ब्रह्मांड माझ्या बेल कंगन मध्ये आहे. आणि माझ्या गुरुनी माझे गुरु खूप चांगले आहेत. त्यांनी एवढं शिकवलेलं आहे की मी कुणाला बी जीवनदान देऊ शकते आणि जो आडी गेला त्याला त्याची जागा दाखवू शकते. आणि बेलकंगनचं एक महत्व म्हणजे तर सांगायचं म्हणलं तुम्हाला, की जर उतरतो तेव्हा त्याची घाण निघते आणि तो जास्त अति केला की त्याचं चढतं पण. चिडेकोटे हे काय असतं हे प्रकार? हे चेडेगोटे आहे ना, हे कोकणामध्ये खूप फेमस असतं. एक चांगला असतो आणि एक वाईट असतो. आता एक्झाम्पल मी तुला देते. समज मला तुझ्यावर माझी दुश्मनी आहे. जो चांगला असतो तो नाही पाठवणार, जो वाईट असतो चेडा, जर घरी कुणाच्या जाऊन त्याची बर्बादी होते, त्याला चेडेगोटे बोलतात. आणि हे कोकणा साईडला भरपूर हा खेळ असतो. आणि असे केसेस मी भरपूर सॉल्व्ह केलेले आहेत हे चेडेगोटेचे. काय माझ्या गुरुने ते विद्या शिकवलेली आहे, जे मंत्र शिकवलेले आहेत त्याच्यावरूनच, त्याच्या जोरावरतीच मी सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. चेडेगोटे बेटा असे असतात ना की एक चांगला असतो आणि एक वाईट असतो. वाईटाला जसं खाद्य देतात, जसं दारू, कोंबडा, सिगरेट आणि भात असे वगैरे वस्तू देऊन आहे ना ते पाठवून देतात. तो घरात घुसला ना की सुख शांती यश आरोग्य समृद्धी काहीच लागत नाहीये, ते घर बर्बाद होतं. त्यांच्या खायचे सुद्धा वांदे होतात. सडनली मी आता एक केस सॉल्व्ह केलेला आहे. त्यांच्या घरी कुणीतरी पाठवलेलं होतं, त्यांच्याच कुटुंबामधून, नाव नाही घेत, त्यांच्या कुटुंबामधून पाठवलेलं होतं चेडेगोटे. तर एक होता चांगला, तो त्यांनी ठेवला. जेव्हा मी त्याची पूर्ण सर्च केला ना, एक चांगला होता त्याच्याकडे, दोन्ही होते त्याच्याकडे. तर त्यांनी काय केलं, त्याची बर्बादी करायसाठी आणि त्याची दुश्मनी जी होती ती काढायसाठी त्यांनी वाईट चेडा पाठवलेला त्याला खाद्य देऊन. आणि त्या मुलाला खूप त्रास होत होता, कामधंदा नाही, घरात भांडणं वगैरे, मुलं आजारी, तो आजारी, त्याचा एकदा ऍक्सिडेंट पण झालेला होता. हा, आणि त्याचा पूर्ण पायाची पूर्ण वाट लागलेली आहे, पूर्ण पाय सडलेला त्याचा. हा, त्याने डॉक्टर पण केलंय तर त्याला काही फरक नाही पडला. फक्त तो जेव्हा माझ्याकडे आला, मी त्याचा उतारा जेव्हा केला, उतारा केल्याच्या नंतर मी बंदिश दिलेली, तो आज त्याचा पाय सुकलेला आहे. त्याला मी रिटर्न त्याच्याकडेच पाठवलेलं आहे. ज्यांनी पाठवलं त्याच्याकडेच मी रिटर्न पाठवलेलं आहे. त्यांनी काय केलं, खाद्य दिलेलं होतं. ते खाद्य जर देऊन जर त्याला आपण सांगतो, आणि ते चेडा कसा असतो तो बोलका असतो,
दोन्ही बोलतात, चांगलाही बोलतो वाईटही बोलतो. पण आज या कलियुगामध्ये काय होतं माहितीये, लोक वाईट जास्त करतात, चांगलं नाही करत. तुम्ही आम्हाला म्हणलेले की तुम्ही एक पोलिसांची पण केस सॉल्व्ह केलेली, हो. तर एक्झॅक्टली ती केस काय होती? ती केस कसं होती माहितीये, तिची आई पण देवरुसपण म्हणजे देवाचं करायची, अच्छा. त्याची आई. आणि मग देवाचं वगैरे ती करायची. आणि मग तिचा गुरु जो होता, गुरु, तिच्या गुरुनी तिला श्राप दिलेला होता, की मी तुझं कधीच चांगलं करणार नाहीये, मी तुझं वाईट करेन म्हणून. असं तिच्या गुरुनी तिला श्राप दिलेला होता. ही केस आहे ना नाशिकची आहे. ही केस माझ्याकडे आलेली आहे आणि मी याचं काम केलेलं पण आहे. आता तो मुलगा काहीतरी 21 वर्षाचा आहे, 21 वर्षाचा मुलगा आहे. तर त्याच्या आईच्या गुरुनी ते केलेलं होतं. म्हणजे मला बोलायचा एक उद्देश तुम्हाला हे आहे, जर तुम्ही गुरु करताय तर गुरु असे निवडा की जे तुम्हाला लाईफ टाइम पर्यंत आणि मरेपर्यंत साथ देईल. बरोबर. हे देवरुसपण मध्ये कसं असतं माहितीये, सगळ्यात मोठा गुरु आई बाप गण गोत सगळं गुरु मध्ये असतं. मला एक सांगायचा उद्देश तुम्हाला एकच आहे, जर तुम्ही देवाचं करताय आणि तुम्ही गुरु बनवताय तर गुरु तुम्ही असा शोधा की ते तुम्हाला साथ देईल. असा नका की तुमची बर्बादी करायला तुमच्या गुरुचा हात असेल. आणि ही माझी जी मी केस सॉल्व्ह केलेली ना, ते त्यांच्या गुरुनीच केलेलं होतं, त्याच्या आईच्या गुरुनी. तो त्रास त्या मुलाला होत होता. आणि ही केस आहे ना, त्या साइड जी मी सॉल्व्ह केलेली आहे ना, त्यांचं असं होतं की देव जापाट टाकून, देव बंदिश करून आणि भूतप्रेत पाठवलेले होते. अरे बापरे. हा किस्सा आहे. आणि तो किस्सा मी स्टडीला आता सॉल्व्ह झालेला आहे माझ्याकडून तर. आणि आता समोरच्याला रिझल्टही त्याचा भेटलेला आहे. आणि हे दादा पोलीसवाले आहेत, मी त्यांचं नाव नाही घेऊ शकत. काही हरकत नाहीये. यांना काय त्रास होता? म्हणजे यांना त्रास होता मानसिक त्रास. तो मुलगा आत्महत्या करायला जायचा, गळ्याला फाशी लावून घ्यायचा. त्यांनी कम से कम 3 वेळा केलाय. तिच्या आईची जी थोडी बात भक्ती ती करते किंवा त्याच्यामुळे आज तिचा मुलगा तिच्याकडे आहे. माझं बोलायचं एवढंच अर्थ आहे की तुम्ही गुरु करताना गुरु तुम्ही चांगला निवडा. बरोबर. हाच माझं बोलायचं मार्गदर्शन चांगले होणार. बिना गुरुचं ज्ञान अधुरं असतं. एवढंच मला तुम्हाला बोलायचं आहे. रील्स पाहिलेले इंस्टाग्रामवर, खूप सारे रील्स मी पाहिलेत, तर ते जे मेसेजेस तुम्ही लोकांना देतात त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगणार? मेसेज असं देते, कसं असतं माहितीये, मी कुणाचं चांगलं केलंय, भरपूर लोकांचं, ज्यांना मूल होत नाही, त्यांचे खायचे वांदे होते, ज्यांची काही चौकात नव्हती, त्या लोकांना मी मदत केलेली. आज ती लोक मला बोलतात की तुझ्यानी नाही होणार. मग मी त्यांना सांगते, जेव्हा तुला गरज होती तेव्हा तू माझ्याकडे आलेला, माझ्या गादीवरती आलेला, माझ्या देवीने तुझं चांगलं केलंय ना, मग तू निंदा कशाला करतो? आणि एक बोलतात ना, आपल्या मराठीमध्ये कहावत आहे, निंद्याचं घर शेजारी असावं. ही आपल्या मराठी लोकांमध्ये कहावत आहे. आणि मी भरपूर लोकांचं चांगलं केलेलं आहे. नावं घ्यायची त्यांची लायकी पण नाही आहे, व्हिडिओमध्ये पण तर लायकीच नाही त्यांची घ्यायची. पण भरपूर लोकांचं मी चांगलं केलं. आज 30 लोक माझ्या वाईटावरती आहेत, मला काही फरक पडत नाही. माझी भद्रकाली आणि माझा मल्हार माझ्या पाठीशी आहे, म्हणून मी अशा लोकांना घाबरत नाही. आणि माझ्याने जे होईल मी लोकांचा मदतच करते आणि मी करत राहणार आहे. केस आलेली, त्यांचे मम्मी पप्पा ऑफ झालेले, त्याचा चुलता पण ऑफ झालेला होता. आणि त्यांची रूह आणि भटकत होती रूह. आणि ती रूह एका मुलीच्या शरीरात येऊन गलत संबंध करत होती त्या मुलीच्या याच्यामध्ये. आणि त्या लोकांनी भरपूर इकडे तिकडे फिरून सगळं त्या लोकांनी केलेलं होतं, ते काही ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नव्हता. जेव्हा ती केस माझ्याकडे आली, तो काहीतरी 19-20 वर्षाची मुलगी असेल ती. खूप लहान मुलगी होती आणि तिच्या बरोबर ती रूह गलत संबंध करत होती. आणि जेव्हा ती माझ्याकडे केस आली, ती केस मी सॉल्व्ह केलेली होती. जेव्हा त्या मुलीला मी बसवलं, रिंगणात बसवून जेव्हा मी तिचा उतारा केला, अक्षरशः त्या रूहने 2 माणसाला धोका हे केलेला. जशी निघायची जाते म्हणून परत रिटर्न यायची, म्हणजे ती बाहेर उभी राहायची. बाहेर उभी, मुलगी गेली बाहेर, तिला परत झपटायचं. ती केस माझ्याकडे आली, जेव्हा मी रिंगण टाकून बसवलं, तेव्हा त्यांनी मला सांगितलेलं, या मुलगी दे, या मला खाद्य दे. आणि हे त्यांच्याच घरातून जेव्हा माणूस मरतो, या दुनियातून जातो, तेव्हाच त्याला उठवून बसवलेलं होतं. ही केस खूप म्हणजे बेकार केस होती. आणि कसं असतं माहित आहे, ती लग्न वगैरे काही झालं नव्हतं त्या मुलीचं, वयाने लहान होती, तिचं शिक्षण वगैरे चालू होतं. आणि मग ते
त्या लोकांनी उठून त्या मुलीकडे पाठवले, फक्त का? जमिनीसाठी. ती जमीन तिच्या बापाची यांना पाहिजे होती, ज्या चुलत्याला. मोस्ट ऑफ द केसेस हेच असतात ना, सगळे property चे. प्रॉपर्टी समजा किंवा भांडणाचं म्हणा, ह्या भरपूर अशा केसेस माझ्याकडे भरपूर येतात. म्हणजे ते तुम्ही काढलं का हो, त्याला? जेव्हा त्याला काढलं ना, हा. तेव्हा मी त्याला मटक्यात जेव्हा भरत होती ना, जेव्हा एक काळं मटकं असतं, जेव्हा ते रूह काढून मी भरत होती ना, तेव्हा त्याने खूप प्रॉब्लेम क्रिएट केलेला. आणि जेव्हा त्याला मी त्याचं पूर्ण खाद्य दिलं, तेव्हा त्याला मशाणात बसवलेलं होतं. आता ती मुलगी हा, शांत ती आहे. मुलगी व्यवस्थित आहे, आता कामाला वगैरे जाते, ते शिक्षणही पूर्ण झालेलं आहे आता. माझ्याकडे केस आलेली, माझा म्हणजे चेला, म्हणजे माझा शिष्य, अच्छा. त्याच्याकडे केस आलेली पालघर वरून. एक मुलगी होती, 15 वर्षाची मुलगी होती, ती बिना पुरुषाने हात लावता ती गरोदर झालेली. तिला पुरुषाने हातच नव्हता लावलेला, ती मुलगी गरोदर होती. आणि ती केस माझ्या शिष्याने माझ्याकडे आणलेला, माझ्या शिष्या केलेला, त्याच्याने सॉल्व्ह नाही झालं. नाही झालं. मग तो बोलला, आई अशी अशी केस आहे. मी म्हणलं ठीक आहे बाळा, घेऊन ये, बघूया आपण काय आहे. बरोबर. जेव्हा गादीवर घेऊन आला तेव्हा मी बघितलं, आणि त्या डॉक्टरकडे पण त्यांनी लोक चेक केलेलं, त्यात प्रेग्नन्सी दाखवत होती अरे बाप. त्या मुलीला. जेव्हा तिला मी फक्त काय नाही केलं, एक लिंबू मी मंत्रून तिला दिलं, ते सांगितलं तू खा आणि डॉक्टरकडे जा. तिने खाल्लं, सकाळी खाली पोट खाल्लं आणि तिने तो लिंबू, आणि ते डॉक्टरकडे गेले, तेव्हा प्रेग्नन्सी दाखवत नव्हती. अरे बाप. म्हणजे ही भद्रकालीची पॉवर आहे. वा. आणि मग जेव्हा मी तिला इथे घेऊन आली, माझ्या घरी ते पालघरवरून घेऊन आले, मग मी तिचा उतारा वगैरे केला आणि तिला मी बंदिश दिला. आज ती मुलगी व्यवस्थित आहे. स्वतः त्यांच्या घरचे एकदम अचिक झालेत की आई तुम्ही काय केलात. मी ऐकलं तर मला पण शॉक बसलाय हे असं. हा केस पालघरचा आहे, जबरदस्त. पालघरचा. जस्ट आता 15 दिवसापूर्वीच मी तो सॉल्व्ह केलेला केस आहे. तर तू काय एक्सप्लेनेशन देणार का, हे काय होतं? हे काय होतं माहितीये, एक रूह असते, जसं डंकिनी डायन बोलतात, बरोबर. आणि त्याच्यामध्ये एक जेन्स असतो, जसं मशाणाचा किंग असतो, किंग असतो. आणि जणी कुणी अघोरी बोलता ना तुम्ही, अघोरी कुणी सिद्धी करून जर त्याच्याकडे ती असेल, आता समजा मला एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला. आता समजा एक मुलगी आवडली, त्या मुलीकडे पाठवून त्याची ख्वाहिश तो पूर्ण करून घेतो, ख्वाहिश तो पूर्ण करून घेतो, आणि त्या मुलीला खतम. ती मुलगी स्वतः जीव देत होती. तिची आई एवढी पागल झालेली ना की भरपूर डॉक्टरकडे गेलं तर प्रेग्नन्सी दाखवायची, त्यांनी 3 डॉक्टर चेंज केल्या, तिन्ही मध्ये ती मुलगी प्रेग्नेंट होती. आणि जेव्हा ती माझ्याकडे केस आली, मी माझ्या आईला सांगून मी फक्त हे केलेलं, लिंबू दिलेलं, आणि तिचा मी उतारा केला. आता ती मुलगी व्यवस्थित आहे, आता कॉलेजला जाईल. म्हणजे भरपूर असं आहे की मी लोकांचं चांगलं केलेलं आहे. खूप छान. हे सगळं ज्ञान माझ्या गुरुमुळे आहे. मला मी माझ्या गुरुचे खूप आभारी आहे. तुम्ही म्हणत होते की एकाला 70 भूत पकडलेली. ते माझा एक शिष्य आहे, शिष्याच्या बायकोला ते लागलेले, ते तमिळनाडूचे होते. अच्छा. तमिळनाडूला माहिती आहे जादू टोना हे सगळं जास्त होतं. तर आहे ना, त्याच्या बायकोला झालेलं, त्याच्या बायकोच्या शरीरामध्ये होते का, तिचा भाऊ पाण्यात पडून मेलेला. अच्छा. पाण्यात पडून मेलेला, आणि त्याच्या संगती जे होते ना, तर त्या बाईच्या अंगात होते. तर भाऊ पण आला आणि सगळी भूत पण आली. सगळी भूत आली, सगळी भूत तिच्या शरीरामध्ये येऊन आहे ना, फक्त तिचा जीव घ्यायचा प्रयत्न करत होते. आणि तिने ट्राय पण केलेलं होतं की जीव द्यायचं, तिने केलेलं पण होतं. जेव्हा माझ्या समोर बसली आणि जेव्हा मी बेलकंगन फिरवलं, तर एक निघाला, दुसरा निघाला, तिसरा निघाला, चौथा निघाला. ह्या कामाला मला कम से कम 5 तास लागलेले, 5 तास त्याच्यात भूत काढायला. काढून आम्ही मोजत होतो आणि बसवत होतो भावलीमध्ये. असं केलेलं आम्ही. आणि मग नंतर मग त्याला जे हवं होतं, त्याला जे पाहिजे होतं, आणि त्याचा पण जीव त्याच्या फॅमिली मधूनच कुणीतरी मारलेला होता. जेव्हा तो नदीमध्ये पोवायला गेलता ना, तेव्हा त्या पाण्यामध्ये त्याचं मुंडकं दाबलेलं होतं. फॅमिली मेंबर मधूनच केलेलं. अरे बापरे. आणि हे तमिळनाडू मधली केस आहे, हे ती केस माझ्याकडे आलेली, मी सॉल्व्ह करून दिली. त्याला करता करता मला 5 तास झालेले. आणि तो डायरेक्ट अटॅक करायचा. जेव्हा काढायचं ना आपण, तो दुसरं लगेच रूप घ्यायचा. आता क्षणमध्ये बाई, क्षणमध्ये गडी, क्षणमध्ये बाळ, क्षणमध्ये म्हातारा, तो असे रूप घेऊन सगळं हे करायचा. आणि त्याच्याकडे जेवढं होतं, आणि तो कसं नदीमध्ये मेल्यामुळं, आणि आजकाल नदीमध्ये भरपूर लोकांचं पहिल्या जमान्यात गावाकडे भरपूर हे सगळं होतं,
मग ते नदीत मेल्यामुळे त्याच्यात जेवढे होते जे संगतीला ते सगळं त्या लेडीज मध्ये घुसलेले. आणि त्याचं म्हणजे ते जो मेला त्याची एक त्याचं ख्वाहिश होती की ज्यांनी मला मारलंय त्याला नाही मारायचं, त्याच्या मुलाला मारायचं, असं होतं. आणि जेव्हा माझ्याकडे आली तर ती मी केस सॉल्व्ह करून दिली. मग आज ती मुलगी हा, आहे ती छान? व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे? ती लेडीज आहे, 2 मुलाची आई आहे ती. अच्छा. ती व्यवस्थित आहे आता. व्यवस्थित आहे. आता काहीच तिला प्रॉब्लेम नाही. ती येतात कधी देवीची ओटी वगैरे भरायला, मला भेटायला येतात ते लोक. आनंदाने येतात आता. जे माझ्याकडे ज्ञान आहे तसं मी माझ्या शिष्यांना पण ज्ञान देते. जसं आता अच्छा. कुणाला शिकायचं असेल, कुणाचे देव बंदिशमध्ये आहेत, कुणाचे जापात आहेत की त्यांच्यानी ते होत नाही, किंवा देव आला की त्रास होतो. बरोबर. म्हणजे आता समज मोस्टली लेडीज लोकांना देव येतं तर ते त्रास होतो, सुख शांती यश काही घरात लागत नाही. मग अशा लोकांची पण मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देते. पैसे घेत नाहीये मी, फ्री मध्ये. फक्त जे लागल सामान ते घेऊन यायचं, मी तुम्हाला काम करून देईन. आणि मी गुरु मला जर बनवायचं कोणाला असेल तर त्याचेही पैसे मी घेत नाही. फक्त काय जे सामान लागल तुम्ही सामान घेऊन या, मी तुम्हाला शिकवेन. हा, फक्त एक 40 दिवसाची प्रोसिजर असते, ते तुम्हाला कंटिन्यू करावं लागेल. तुम्ही बोलात आज आले मला उद्या जमणार नाही, तर तसं नाही होत. आणि जर कुणाला हवी असेल विद्या तर समोर या, समोर या, मी तुम्हाला बघेन खरंच तुमच्या ऊर्जा जागृत आहेत का. बिना ऊर्जाचं काम होत नाहीये, आणि बिना ऊर्जाचं मी चेला कुणाला बनवून घेत नाहीये. ऊर्जा आहेत, ब्रह्मकमळ खुललेलं आहे तर मी करेन, नाही तर नाही करेन. बरोबर. हे सगळं मी जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत मी त्यांच्याशी नाही बोलत. समोर आलं ठीक आहे असं असं आहे तर मी करेन. तुमचं मंदिर पण आहे ना? हा, त्या मंदिराबद्दल काय? जसं माझ्या गुरूंचं मंदिर आहे भद्रकाली, म्हणजे महाकालीचं मंदिर आहे इथं भद्रकाली. तिथं उतारे आणि ती भद्रकाली आहे. जिथं जेवढे लोक माझ्याकडे आलेत आणि त्या मंदिरात गेलेत सगळ्यांचं कल्याण झालेलं आहे. सगळ्यांनी तिने दिलेलं आहे महाकाली, म्हणजे माझी आई, माझी शेवटी आईच आहे. माझ्या आईने सगळ्यांचं चांगलं केलंय आणि सगळ्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. तर एक मंदिर कसं बनलं, कोणी बनवलं? ते माझे गुरु आहेत, त्यांनी बनवले. म्हणजे मी पप्पा बोलते त्यांना. त्यांचं मंदिर आहे. किती पुराण आहे? खूप जुनं आहे. खूप जुनं आहे. माझे गुरु खूप म्हणजे मी पप्पा बोलते त्यांना. ते खूप चांगले आहेत. ते भरपूर लोकांचं चांगलं करतात, परत समाज सेवाही करतात. ते गरिबांना अन्नदान, खूप माझे गुरु खूप चांगले आहेत. खूप ते चांगलं हे करतात. तुमचे जे कुलदेव आहेत ते खंडोबा देव आहेत. हो. त्यांच्याबद्दल काय आपल्याला माहिती देणार का तुम्ही? आमच्या फॅमिलीमध्ये ना माझे सासऱ्यांचे वडील तो वाघ्या होते. माझे सासरे वाघे होते. माझ्या मुलालाही मी वाघ्या सोडलेला आहे. माझ्या मुलाला, म्हणजे आमची पिढी ना पिढी खंडोबाच हे करतात. आणि आमच्या फॅमिलीमध्ये खंडोबाचं कसं एक रूल आहे की जर तू खंडोबाचं देवस्थान तुमच्या घरी आहे तर तुमचा जो मुलगा जो होईल पहिला मुलगा त्याला वाघ्या सोडावं लागतं. हे आमच्यामध्ये आहे. आमच्या परंपरेमध्ये हिशोबाने मी माझ्या मुलाला वाघ्या सोडलेला आहे, माझ्या मुलाला. आणि खंडोबा हा जेंट्सला येतो आणि त्याचं करणं पण खूप गरजेचं असतं. त्याला काही जास्त द्यायचं नसतं, जसं टोपलं बरं हे असं काही द्यायचं नसतं. फक्त खोबऱ्याचा तुकडा आणि हळद आणि मनापासून 2 अगरबत्ती. हा, तेवढं द्यावं लागतं. आणि तुम्ही जे बोलाल ते कर. आणि तो कसं घोड्यावरचा आहे, तू मनापासून बोलव, तो तुझं सगळं चांगलं करेल. आणि थोडीशी जरी चुकी झाली तो नराचा नार बनवायला वेळ नाही लागत. हा, तो खंडोबा आहे. जसं तुम्ही विचारलं मला की खंडोबाबद्दल, मी थोडीशी माहिती देईन खंडोबाबद्दल. खंडोबा हा फक्त जेंट्सला येतो, लेडीजला येतच नाहीये. जो लेडीजला येतो ती वाघी असं मुरळी असेल. तुम्ही असं बोलणार की मी लेडीज आहे, माझ्या अंगात खंडोबा आहे. खंडोबा बायकांमध्ये कुणालाच येत नाहीये, तो पुरुषांमध्ये येतो आणि तो एका पायावरती नाचतो, तो घोडा. हा, आणि देव असं बोलतात ना की देव माझ्याकडे आलं मी देवऋषी झालो, नाही. देवाचं कुठेतरी एक अंक आपल्याकडे असतं. त्याच्यासाठी भक्ती करणं खूप गरजेचं आहे, तसं राहणं गरजेचं असतं आणि त्याचे रूल्स फॉलो करणं खूप गरजेचं असतं. देव आला मी देवऋषी आहे तसं होत नाहीये. तुम्ही किती लॉयर आहात, तुम्ही किती करू शकता. आणि देव असंच नाही भेटत, देवाला खूप काय गमवावं लागतं तेव्हा देव भेटतो. काय काय लोक बोलतात की माझ्याकडे देव आहे, मी देवऋषी आहे, मी असं करेन तसं नाही. ते सगळं काहीच नसतं. हे फक्त माणूस आहे ना बोलून जातो. जेव्हा त्याच व्यक्तीला करायला सांगा, जप जेव्हा करतो ना, जेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती पडते की हा करू शकतो, ह्याच्याकडे देव आहे की नाहीये.
बरोबर. आपल्याकडे फक्त एक छोटासा अंक असतो, त्याच्यावरती आपण समजतो आपला देव आहे. आणि ऊर्जा, मी मगाशी तुम्हाला विचारलं, तुम्ही ऊर्जा ह्या चालू कशा होतात हे ज्यांना देवऋषांना माहिती नाहीये. ऊर्जा कशा जागृत होतात हे माहिती नाही, आणि ब्रह्मकमळ काय आहे हेही लोकांना माहिती नाहीये. तुम्ही सिद्धी करा, ती सिद्धी प्राप्त करा, आणि त्या सिद्धीमध्ये तुम्ही काय करू शकता ते बघा. माझं बोलायचं एवढंच मतलब आहे तुम्हाला, की हा खंडोबा खूप चांगला आहे. तो फक्त जेंट्सला आहे, तो लेडीजला येतच नाहीये. आणि जी लेडीज बोलते ना की मला खंडोबा आहे, मी खेळते, ती मुरळी असणार. अच्छा. हा, तो खंडोबा नसणार. मला लोकांना एकच सांगायचं आहे की जर तुम्ही कुणाचं चांगलं नाही करू शकत तर वाईटही करू नका. का? हे कलियुग आहे, तुम्ही करताय हे तुम्हाला हितच फेडायचं आहे, हे फक्त मी सांगते तुम्हाला. माझ्या गुरूंना एकच सांगायचं आहे, मी तुमचे उपकार कधीही नाही फेडू शकत, ह्या जन्मी नाही ना पुढच्या जन्मी. आज जे ज्ञान तुम्ही मला दिलेलं आहे त्याच्यासाठी कोटी कोटी प्रणाम तुम्हाला. तर आई, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये आल्यात आणि तुम्ही एवढं तुमचं एक्सपिरियन्स आमच्यासोबत शेअर केला. आणि ह्यांचे इंस्टाग्रामची ID, ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, ह्यांचा ॲड्रेस आणि यूट्यूबची लिंक आम्ही आपल्या मेसेज सेक्शनमध्ये ऍड करणार आहात. ज्यांना पण यांना कॉन्टॅक्ट करायचं असेल तुम्ही आमच्या मेसेज सेक्शनमध्ये जा आणि कॉन्टॅक्ट नंबर घेऊन तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा त्यांना कॉल करा. खूप धन्यवाद. आपण लवकरच भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर गाईज, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा सगळ्यांसोबत.